करूया। आजच्या आपल्या भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय या रुग्णालयाचे उद्घाटक या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय उदयजी सामंत साहेब, या राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम साहेब, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आजचं हे उद्घाटन कार्यक्रम केलेला आहे ते माझे आदरणीय बाबा, आदरणीय आई, आमचे ठाण्याचे मित्र आदरणीय रवींद्रजी फाटक साहेब, बाजूचे लांजा राजापूरचे आमदार आदरणीय भैया साहेब व उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि समोर बसलेले माझे सर्व मायबाप बंधू भगिनी सर्वांना नमस्कार। साहेब, आमची गडबड काय होते कोकणाच्या माणसाची, सिंधुदुर्गवाले सांगतात फक्त मालवणपुरती कोकण, आमचे रत्नागिरीवाले सामंत साहेब सांगतात फक्त रत्नागिरी म्हणजे कोकण। परंतु आताच्या मत्स्य विभाग किंवा बंदर खातं दिलेल्यानंतर आम्ही अभ्यास केला तर अगदी गोव्याच्या बॉर्डर पासून तर आपल्या डहाणूच्या झाईच्या बॉर्डर पर्यंत जे 5 जिल्हे आहेत आपले पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सर्व कोकण आहे। इथली माती सारखी ते इथल्या रूढी परंपरा सारख्याच आहेत आणि इथल्या समस्याही सारख्याच आहेत का इथे इतका धुवाधार पाऊस पडत असताना बाजूच्या गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलचं पाणी पार तिकडे राजस्थानच्या बॉर्डर पर्यंत नेलं, परंतु आमच्याकडे पडणारा पाऊस 5 जिल्ह्यामध्ये दिवाळीनंतर किंवा डिसेंबर जानेवारीला पाणी टंचाई सुरू होते। आम्हाला आमचा कोकण तुमच्या पश्चिम महाराष्ट्रासारखा समृद्ध करायचा आहे, त्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभे राहिले पाहिजेत। सिंचनाचं कामं जलसंधारण डिपार्टमेंट आपल्याकडेच आहे, आपल्या विभागाकडेच आहे, जास्तीत जास्त कशी धरणं होतील, पाणी अडवलं कसं जाईल का DPDC मार्फत नितेशजी राणे असतील, सामंत साहेब असतील, रायगडचा प्रश्न मिटल्यानंतर तिथले पालकमंत्री महोदय असतील यांच्या मार्फत गावागावामध्ये छोट्या छोट्या नाळ्या वस्त्यामध्ये कसे धरणं होतील आणि त्या धरणाचं पाणी बारमाही शेतीसाठी कसं येईल यासाठी आम्ही आपल्याकडे मागणी करतोय। आज इथल्या तरुणांनी आम्हाला कोकणचं आम्ही वारंवार बोलत असतो का अगदी अनेक पक्ष राजकीय पक्ष मुंबईमध्ये मोठे झाले ते फक्त आणि फक्त कोकणी माणसामुळे, परंतु त्या मुंबईच्या माणसांनी फक्त पैसे घेण्याचंच काम केलं आणि कोकणी माणूस जसा होता तसाच घरकाम करणारी आमची ताई, गेटवरचा वॉचमॅन आमचा दादा, इतकंच नाही तर गाडीचा ड्रायव्हर आमचा दादा, त्याच्या पुढे जाऊन गेलं तर आमचा पालघरचा आदिवासी माणूस मजूरकर म्हणून बिल्डिंगमध्ये काम करणार आहे। हे चित्र आम्हाला बदलण्यासाठी साहेब आपल्याला इथपर्यंत बोलवलेलं। आमचे 2-4 लोक मोठे होऊन कोकण मोठं नाही होणार, यासाठी इथला शैक्षणिक विकास झाला पाहिजे। जिजाऊच्या मार्फत कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये 50 CBSE शाळा आपण तयार करतोय, त्याबरोबर सरकारची साथ मिळाली तर आपण जिल्हा परिषदच्या शाळांनाही किंवा हायस्कूललाही चांगल्या प्रकारची गुणवत्ताचं शिक्षण देऊन गोरगरिबाचा मुलगाही त्यांनी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि त्याच्या स्वप्न पूर्णतेसाठी सरकार त्याच्याबरोबर पाहिजे, ही विनंती करण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे। आपल्या जिजाऊचं 2008 सालापासून स्वप्नच आहे का कोकणच्या भूमीतील कुठलाच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होणार नाही आणि परमेश्वराच्या कृपेने साहेब सांगतो या मायबाप जनतेच्या कृपेने अगदी आई वडील नसलेला मुलगाही आपल्या संस्थेकडनं IPS ऑफिसर झालेला आहे। वयाच्या 25व्या वर्षी तो नक्कीच 50व्या वर्षी राज्याचा महासंचालक होईल, पश्चिम बंगालला नोकरी करतो। जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना आपल्या वागले इस्टेटमध्ये राहणारी मोहिनी भरमल तिचा पती जातो, 19 वर्षाच्या तरुणीचा पती गेल्यानंतर सासू तिला सांगते का बाळाला पाडू नको, त्या बाळाला वाढवलं जाते, जन्माला घातलं जाते। दोघी जणी आपल्या वागले इस्टेट भागामध्ये धुनी भांडी करण्याचं काम करायची। एक बाई सासू कधी बाळाजवळ थांबायची, कधी सून थांबायची आणि ते मुलगी जेव्हा आपल्या ठाण्याच्या जिजाऊच्या पोलीस भरती केंद्रात आली त्याच वेळेस साहेब आपण मुख्यमंत्री होतात, मला आठवतंय का मुंबईमध्ये महापालिकेची फायर ब्रिगेडची भरती निघाली होती 810 जागाच्या। मी तुम्हाला सह्याद्रीला एक पत्र दिलं होतं साहेब का सस्पेन्शनली मार्क लिहायची पद्धत होती महापालिकेमध्ये, तुम्ही त्याच वेळेस चहल साहेबांना सांगितलं, चहल तेव्हा आयुक्त होते का सस्पेन्शनली मार्क बंद करा। त्यामध्ये 800 मोलातले 109 विद्यार्थी या कोकणच्या भूमीतून मुंबईमध्ये अग्निशामक दलात लागले, त्यामध्ये ती मोहिनी भारमली लागली। हे काम आपल्या जिजाऊचं आहे साहेब। अगदी भाजीवाल्या ताईची मुलगी पोलीस झाली, अगदी वीट भट्टीवर काम करणाऱ्या माणसाच्याही परिवाराचा मुलगाही पोलीस झाला। परंतु नुसतं पोलीस भरती आम्हाला नाही थांबायचंय तर आम्हाला
या जिल्ह्याचा SP आपला झाला पाहिजे, कलेक्टरही आपला झाला पाहिजे, COही आपला झाला पाहिजे. अगदी मंत्रालयात गेल्यानंतर आम्हाला कधीतरी वाटतं का हा महाराष्ट्र आपला आहे का कोणाचा आहे. अगदी अपर मुख्य सचिव बघाल तर 80-90% परप्रांतीय बाहेरच्या राज्यातले असतात, त्याच्यामुळे ते ड्युटी किंवा तुमचे आदेश तेवढंच करतात. जेव्हा या मातीतील विद्यार्थी प्रशासनामध्ये या राज्याचा मुख्य सचिव होईल, अनेक विभागाचे सचिव होतील, तेव्हा त्याला इथल्या गरिबाची जाण राहील, राज्याच्या आरोग्य समस्येविषयी जाण राहील, रोजगाराची जाण राहील, अशा प्रकारचं माझं मत आहे. त्यासाठी आपण शिक्षण खात्यातही आम्हाला मदत करावी, शासनामार्फत मदत करावी की जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं चांगल्या दर्जाचं शिक्षण देता येईल. आपल्या पंतप्रधान महोदयांची इच्छा आहे गरिबी दूर करायची, पण ती गरिबी दूर करण्यासाठी गरिबांच्या मुलांना चांगलं उत्तम शिक्षण दिलं, ते उच्च पदावर पोहोचले, चांगले व्यावसायिक झाले, त्यावेळेसच साहेब गरीब आणि श्रीमंतीतली दरी कमी होईल, अशा प्रकारचं माझं मत आहे. हे येताना मी सगळ्या बंधू भगिनी मी साहेबांना सांगितलं की पैसे देऊन आम्ही माणसं आणलेलं, ही आमची माणसं आहेत, हाडामासाची माणसं आहेत. याच्या डबल माणसं इथे सकाळी 9-9:30 वाजल्यापासून साहेब कुठलाही फक्त पाणी दिलं असेल मला वाटतं, उपाशी पोटी माणसं आपलं भाषण ऐकण्यासाठी आपण काहीतरी द्याल हे ऐकण्यासाठी बसलेले आहेत. रत्नागिरीकरांना सांगतोय का हे रुग्णालय माझं निलेश सांबरेचं किंवा जिजाऊचं रुग्णालय आहे, निमित्त फक्त बाबांच्या वाढदिवसानिमित्त उद्घाटन आहे, परंतु हे रुग्णालय हे आपल्या सर्वांचं रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयामध्ये प्रत्येक गावपाड्यातील माझी ताई उद्याला ब्रेस्टचे कॅन्सर किंवा गर्भपिशवीचे कॅन्सरचं मोठ्या प्रमाणात प्रमाण सुरू आहे. तुम्ही प्रत्येकाने जागरूकप्रमाणे ज्याप्रमाणे पोलीस सैन्य दखल घेतं त्याप्रमाणे आपण आपल्या गावातली आरोग्य व्यवस्था पाहणे ही गरजेची आहे. आपले नातेवाईक असतील, आपले जाती धर्मा पलीकडे जाऊन आपल्याला सर्वांना आरोग्य सेवा द्यायची. लवकरच तुम्हाला 9च्या 9 तालुक्यामध्ये 4 ॲम्ब्युलन्स आपल्या आहेत, उरलेल्या 5 रुग्णवाहिकाही देण्यात येतील. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षा, आज आपले 4 सेंटर आहेत, उरलेले 5 सेंटरही आपण स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, पोलीस भरती केंद्र, त्याचबरोबर महिलांसाठी जे शिवण क्लासेस किंवा इतर क्लासेसची व्यवस्था आहे. अगदी इंग्रजी शिकायचं आमच्या तयार असेल तरी इंग्लिश स्पीकिंगची व्यवस्था आम्ही केली जाईल. जिथे जिथे आपण मागाल तिथे तिथे 9वी 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री कोचिंग क्लासेसची व्यवस्था करण्यात येईल, एवढं आपल्याला मी नक्कीच सांगतोय. आपण सर्वजण ज्या आशेने बघताय, मी काल बोलता बोलता सामंत साहेबांना सांगितलं, साहेब मी काय इथे निवडणूक लढायला आलेलो नाही आहे, मला माझ्या माणसाला न्याय मिळाला द्यायचा आहे, माझ्या माणसांना आरोग्य व्यवस्था शिक्षण मिळालं पाहिजे. मंचावर बसलेल्या माणसाप्रमाणे उद्याला खाली बसलेल्या माणसांची मुलंही पुढच्या भविष्यामध्ये मंचावर बसली पाहिजे, ते स्वप्न घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहे. आणि मला खात्री आहे त्यांनी विश्वास दिलेला आहे की तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही, अशी काळजी आम्ही घेऊ. आज वेळ बराच झालाय, बोलायचं खूप होतं शिंदे साहेबांसोबत, परंतु बाकी एवढे मायबाप जनता बसले त्यामुळे मी आवर्त घेतो. यानंतर योगेशजी बोलतील, त्यानंतर पालकमंत्री महोदय, मग शिंदे साहेबांचं आपल्याला सर्वांना ऐकायचं आहे म्हणून मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद. वेळेची काही बंधनं आपण पाळतो आणि म्हणूनच थेट रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांना मुख्य संमती देऊया आणि विनंती करतो की उपस्थितांना आपण संबोधित करावं. श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे लोकनेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम साहेब, ज्यांच्या पुढाकारानं हे रुग्णालय उभं राहतंय, ते माझे परममित्र निलेशजी सांबरे, राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत, राजनजी साळवी साहेब, रवींद्रजी फाटक साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या नावानं हे रुग्णालय होतंय ते आदरणीय भगवानजी सांबरे साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, निलेशजी, मी रत्नागिरीकरांच्या वतीनं आणि या तालुक्याचा आमदार म्हणून, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की ज्या गरीब लोकांना रुग्णसेवा मिळाली पाहिजे या भावनेनं आज आपण रुग्णालय सुरू केलं आणि ते माझ्या मतदारसंघामध्ये केलं आहे, त्याबद्दल मी मनापासून तुमचं कौतुक देखील करतो आणि तुमचे आभार देखील मानतो. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व्यासपीठावर आहेत
पण जमलेल्या तमाम रत्नागिरीकरांना काही गोष्टी कळल्या पाहिजेत, म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता काही प्रामाणिक 2-3च गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. कदाचित त्या सगळ्या कुठेही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकामध्ये लिहिल्या नाहीत, कधीही त्याची प्रसिद्धी व्हावी यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी कधी मार्ग स्वीकारले नाहीत. पण या जिल्ह्याचा, रायगड जिल्ह्याचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक फार मोठा प्रश्न, जो ऐतिहासिक जटिल बनलेला प्रश्न होता कुणबी समाजाचा, तो शिंदेसाहेब आपण सोडवला, हे तुम्ही विसरला देखील असाल. आपल्याला आठवत असेल की सामाजिक न्याय विभागानं पूर्वी या जिल्ह्याची तिल्लोरी कुणबी जी जात होती ही नामशेष केली आणि फक्त कुणबी ओबीसीमध्ये टाकला आणि माझ्या खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिल्लोरी कुणबी समाजाच्या लोकांवर अन्याय केला. साहेब, आपल्याला आठवत असेल आपण एकच बैठक घेतली, राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी एकच मिटिंग घेतली आणि 60 वर्षाचा प्रश्न एका तासामध्ये सोडवला आणि खऱ्या अर्थानं कुणबी समाजाची अस्मिता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी जागृत केली आणि माझा सगळा समाज हा तिल्लोरी कुणबी करण्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. निलेशजी, आपण शैक्षणिक क्षेत्राबद्दल सांगितलं. आपण सगळ्यांनी मिळूनच माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. कोकणामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं. मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो. मी देखील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते हे मी सांगत नाही. मी अनेक वेळा सांगितलं की कोकणातलं पहिलं अभियांत्रिकी कॉलेज जे माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रत्नागिरीमध्ये आवश्यक आहे ही मागणी केली. पण ते पूर्ण करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना राज्याचं मुख्यमंत्री व्हावं लागलं. आज या महाराष्ट्रातलं स्वर्गीय शामराव पेजे साहेबांच्या नावानं जे अभियांत्रिकी कॉलेज आहे त्याचे देखील करते करवेते हे एकनाथ शिंदे साहेबच आहेत. हा देखील एक शैक्षणिक विकास या रत्नागिरीमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला. आपल्याला कदाचित काही गोष्टी माहिती नसतात. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब बनले आणि योगेशजी, आपल्याला आठवत असेल पहाटे 3 वाजता एकनाथ शिंदे साहेब गोव्याला आले. सकाळी आपल्या सगळ्यांना बोलवून घेतलं. कदाचित त्याच्यातला भाग्यवान मी होतो. 7 वाजता साहेबांनी मला विचारलं की रत्नागिरीसाठी तुम्हाला काय पाहिजे. आपल्या सगळ्या जनतेसाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना साहेबांना सांगितलं, साहेब 30 वर्षाची 35 वर्षाची रत्नागिरीकरांची मागणी आहे. आमच्या शेतकरी कुटुंबातला मुलगा हा डॉक्टर झाला पाहिजे. यासाठी मला मुख्यमंत्री म्हणून तुम्ही मला पहिली भेट द्यावी आणि मेडिकल कॉलेज सुरू करावं. आपल्याला आश्चर्य वाटेल, तिथून साहेबांनी प्रधान सचिवाला फोन केला आणि प्रधान सचिवाला निलेशजी साहेबांनी काय सांगितलं, मंजूर कर म्हणून सांगितलं नाही. पुढच्या 8 दिवसाच्या नंतर जी कॅबिनेट येणार आहे त्याच्यामध्ये मला रत्नागिरीच्या मेडिकल कॉलेजला 500 कोटी रुपये मंजूर करायचे आहेत. ती फाईल 8 दिवसानंतर आली आणि आज या महाराष्ट्रातलं पहिलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज ज्याचं भूमिपूजन देखील साहेबांनी केलं, त्याचं उद्घाटन देखील साहेबांनी केलं, ते आज दिमागदार पद्धतीने रत्नागिरीमध्ये उभा आहे. आज रत्नागिरीच्या मुलांसाठी रतन टाटांच्या नावानं देशातलं पहिलं स्किल सेंटर उभं करण्याचं काम माननीय याच एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं राज्यकर्ते म्हणून काम कसं करायचं असतं हे एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राला नाही या देशाला दाखवून दिलं. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना निलेशजी अभिमान आहे की आज या उद्घाटनाला एकनाथ शिंदे साहेब तुमच्या प्रेमापोटी आले. एकनाथ शिंदे साहेबांनी या कार्यक्रमाला यावं न यावं हा एकनाथ शिंदे साहेबांचा वैयक्तिक प्रश्न होता. पण आम्हाला सगळ्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की माझा ठाण्याचा एक सहकारी, माझा पालघरचा एक सहकारी अतिशय प्रामाणिकपणानं जनतेसाठी काम करतोय आणि त्याला राजाश्रय देणं, त्याच्या मागं ताकद उभी करणं ही एकनाथ शिंदे म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून पाऊस असताना देखील शिंदेसाहेब तुम्ही या उद्घाटनाला आला त्याबद्दल तुमचे आभार कसे मानावे हे देखील आम्हाला कळत नाही. आणि म्हणून निलेशजी, राजकारण सोडून द्या. कोण विधानसभेची निवडणूक लढणार आहे, कोण विधानसभेची निवडणूक नाही लढणार आहे हा विषय नंतरचा आहे. पण तुम्ही ज्या भावनेनं हे रुग्णालय उभं केलं आहे, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत हा शब्द द्यायला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं आलो आहे. आणि शिंदे साहेबांचा एकच किस्सा मी आपल्याला सांगतो आणि माझं मी मनोगत संपवतो. आज तुम्ही रुग्णालय उभं केलं आहे. रुग्णालयाच्या बाबतीमध्ये देशामधला एकमेव नेता असा असेल की ज्यांनी रुग्णांसाठी अहोरात्र मेहनत घेतली, रुग्णांसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आणि नुसते कोट्यावधी रुपये खर्च केले नाहीत तर 72,000 लोकांचे जीव माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सहीनं वाचले. राज्याचे मुख्यमंत्री असताना आम्ही सगळे साक्षीदार आहोत. मुख्यमंत्री सहायता निधी जो आरोग्यासाठी वाटला जातो त्याच्या अगोदरच्या 3 वर्षामध्ये फक्त 4.5 कोटी साहेब वाटले गेले होते. पण तुमच्या कारकिर्दीमध्ये
375 कोटी रुपये या महाराष्ट्रातल्या गरीब जनतेसाठी आपण वाटले आणि 72,000 लोकांचे 375 कोटी रुपयातनं आपण प्राण वाचवले. असा प्राण वाचवणारा आमचा नेता आहे हे सांगताना देखील आम्हाला अभिमान वाटतो. आणि साहेब तुमच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन होतं आहे, हा देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अभिमान आहे. काल साहेब मंगेश शेवटेंबरोबर मी कोल्हापूरला होतो. साहेब आज रुग्णालयाचा कार्यक्रम आहे म्हणून सांगतो, हा उचित कार्यक्रम आहे आणि तुमच्या हस्तेच उद्घाटन का झालं हा नियतीचा साहेब खेळ आहे. कालपर्यंत सगळे सांगत होते की पाऊस पडणार आहे, पण शिंदे साहेब जिथं जातात तिथं चांगलं काहीतरी करून देतात. म्हणून आज देखील निसर्गानं शिंदे साहेब तुम्हाला आशीर्वाद दिले, निलेशजी तुम्हाला आशीर्वाद दिले. आणि कालचा एक फक्त किस्सा सांगतो. कोल्हापूरच्या एका जाहीर सभेमध्ये साहेबांचं भाषण संपलं. साहेबांचं भाषण संपल्यानंतर एक समोर मुस्लिम आमची महिला भगिनी हातात एक लहान मूल घेऊन उभी होती. काहीतरी साहेबांना इशारे करत होती. साहेबांनी तिला व्यासपीठावर बोलवून घेतलं. साहेबांनी विचारलं की तुमचं काम काय आहे. त्या महिलेनं जे सांगितलं हे तुमच्या माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तिच्या हातामध्ये 6 महिन्याचं मूल होतं. त्या महिलेनं, मुस्लिम महिलेनं साहेबांना सांगितलं की माझ्या मुलीचं अजून नामकरण केलेलं नाही, बारसा केलेला नाही. आज तुमच्यासमोर तिचा मला बारसा करायचा आहे. हा जगातला सगळ्यात मोठा बारसा असेल तो 1 लाख लोकांच्या समोर होतोय. आणि साहेबांच्या साक्षीनं तिनं स्वतःच्या मुलीचं नाव दुआ ठेवलं. आणि दुआ का ठेवलं ह्याचं कारण सांगतो की 6 महिन्यापूर्वी त्या लहान मुलीवर आरोग्याची सुविधा नसल्यामुळं अडचण निर्माण झाली आणि साहेबांच्या एका फोनवर आणि साहेबांच्या आर्थिक ताकदीमुळं ती लहान मुलगी त्या मुस्लिम समाजाच्या भगिनीची वाचू शकली. म्हणून 6 महिने थांबून 1 लाख लोकांच्या समोर तिने साहेबांच्या साक्षीनं बारसं केलं आणि तिचं नाव दुआ ठेवलं. असा आमचा नेता आज उद्घाटनाला आला आहे. त्याबद्दल मला खरोखरच अभिमान आहे. आणि निलेशजी तुम्हाला देखील धन्यवाद देतो की तुम्ही अतिशय चांगला कार्यक्रम केला, अतिशय चांगल्या लोकांसाठी काम करताय. आणि या शुभकार्याचं उद्घाटन माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडनं तुम्ही करून घेतलं, त्याबद्दल माझे सहकारी म्हणून मी तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या सोबत आहेत हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद सावंत साहेब. थोडीशी माफी मागतो, आपण सगळेजण आलात, भाई आल्या वेळेचं सगळं बोलत होते, त्यामुळं जी औपचारिकता स्वागताची बाकी होती ती पूर्ण करण्याच्या अगोदर आज ज्यांचा वाढदिवस आहे माननीय निलेश सांबरे साहेबांचे पिताश्री आणि आम्हा सगळ्यांचेच बाबा आदरणीय भगवानजी सांबरे साहेब आणि त्याचबरोबर आई साहेब म्हणजेच सौभाग्यवती भावनादेवी सांबरे, स्वतः निलेशजी सांबरे साहेब आणि त्यांची कन्या तेजू दिदी, या सगळ्यांचा सन्मान इथे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने केला जातो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण बाबांना देखील जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊया. आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलाचं आपल्या आई वडिलांना कौतुक वाटावं यामध्ये नवल काय, पण आपण जन्माला घातलेल्या मुलाच्या कर्तृत्वाच्या कौतुकाची गाथा उभा महाराष्ट्र गातो यापेक्षा सौभाग्याचं क्षण काय. आणि यानंतर अधिक वेळ न दवडता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी राज्यमाता जिजाऊ मासाहेबांचा आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत कॅशलेस हॉस्पिटल याचं लोकार्पण मी आत्ताच करून आलो आहे. आणि या प्रसंगी उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतजी, आपले गृहराज्यमंत्री योगेश सामंतजी, आमदार किरण सामंत, रवींद्र फाटकजी, राजन साळवी आणि ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला आणि वेगळ्या प्रकारचा वाढदिवस हा साजरा केला ते आपले भगवान सांबरे, भावनादेवी सांबरे आणि ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे हॉस्पिटल कॅशलेस हॉस्पिटल उभं राहिलं ते माझे सहकारी आणि मित्र निलेश सांबरे आणि त्यांचे सर्व सहकारी
पराग पष्टे, संदेश ढोणे, दीपक पटवर्धन, संदेश सावंत, डॉक्टर सुळे, गणेश जोशी, हिरामन पाटील, सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण उपस्थित, माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके भाऊही आहेत, नितेश राणे आलेले आहेत, तुमचं मनापासून स्वागत करतो या. आणि सर्व उपस्थित मान्यवर, खरं म्हणजे आपल्याला मुद्दाम मी या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलोय. कारण निलेश सांबरे यांचं अभिनंदन करत असताना भगवान सांबरे यांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांचं दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. खरं म्हणजे निलेश सांबरे यांनी वडिलांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे 100 बेडचं हे हॉस्पिटल मी स्वतः बघून आलो. ICU चांगलं आहे, ऑपरेशन थिएटर अद्ययावत आहेत, सगळे वॉर्ड देखील चांगले आहेत आणि इथं येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळतील. खरं म्हणजे अनेक सुविधा आहेत. जनरल सर्जरी आहे, हृदयरोग विभाग आहे, कॅन्सर विभाग आहे, लॅब डायग्नोस्टिक सुविधा आहेत, बालरोग NICU आहे, युरोलॉजी आहे, स्त्रीरोग विभाग आहे, नेत्ररोग विभाग आहे, MD मेडिसिन विभाग आहे, ऑर्थोपॅडिक विभाग आहे आणि न्यूरो विभाग देखील आहे. मी त्यांचे डॉक्टर होते, त्या डॉक्टरांना मुद्दाम विचारत होतो काय काय इथे सगळं ट्रीटमेंट होतील, उपचार होतील. तर जे सगळे आवश्यक उपचार आहेत ते उपचार या ठिकाणी होतील. एकही रुग्ण इथून उपचाराअभावी परत जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था तुमच्या निलेश सांबरे यांनी केलेली आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. लोक वडिलांच्या किंवा आपल्या घरातल्या कुटुंबियाच्या वाढदिवसाला केक कापतात, कार्यक्रम करतात, समारंभ करतात, पण वडिलांच्या नावानं हॉस्पिटल बांधणारा मुलगा, पुत्र हा पहिलाच मला निलेश सांबरे भेटला इथं. आणि खऱ्या अर्थाने अशी मुलं दुर्मिळ असतात की वाढदिवसाचं औचित्य साधून सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी त्यांचं जीव वाचवण्याचं काम, त्यांना आरोग्य सुविधा देण्याचं काम या ठिकाणी करण्याचं काम निलेश सांबरे यांनी केलेलं आहे. आणि म्हणून निलेश सांबरे यांनी एक आदर्श उदाहरण आपल्या समोर फक्त रत्नागिरीत नाही ते या महाराष्ट्रासमोर घालून दिलेलं आहे की वाढदिवस साजरा करत असताना एक सामाजिक भान ठेवून, सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करून, एक लोकाभिमुख सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी आरोग्य सुविधा मोफत मिळाल्या पाहिजे हा विचार डोक्यात ठेवून हे हॉस्पिटल उभं केलेलं आहे. खरं म्हणजे तळमळीचे कार्यकर्ते असले की अशा प्रकारची कामं होतात. आणि म्हणून पालघर जिल्ह्यातलं झाडपोली ना आपलं गाव, झाडपोल इथलं निलेश सांबरे याचं मूळ गाव, तिथं देखील त्यांनी अशाच सुविधा सुरू केल्या, छोटी छोटी कामं सुरू केली. गोरगरिबांना मदत करत करत तिथं पण एक हॉस्पिटल आपण सुरू केलं आहे. मला वाटतं एक शहापूरला केलं आहे, शहापूरला देखील एक हॉस्पिटल केलं आहे. आणि आता हे 3रं हॉस्पिटल आहे आपलं रत्नागिरीमध्ये. म्हणजे लक्ष ठेवा, चांगला माणूस आहे आणि सगळ्यांनी मिळून त्यांना मदत करा, कारण लोकांना मदत करणारा हा निलेश सांबरे आहे. आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना नेहमी मदतीचा हात देणारा हा निलेश आज रत्नागिरीमध्ये देखील तुम्ही हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आणि हे अद्ययावत हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि म्हणूनच लोक संध्याकाळी आपण देवासमोर दिवे लावताना शुभम करोती म्हणतो आणि त्यात आरोग्य धनसंपदा देखील म्हणतो. चांगलं आरोग्य हीच खरी आपली धनसंपदा आहे. आणि किती धन आहे, संपत्ती आहे,
आणि आरोग्य चांगलं नसेल तर त्या धनाचा संपत्तीचा काही उपयोग नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही धनसंपदा जी आहे, आरोग्य आहे, ही आपली समृद्धी आहे. आणि म्हणून लोक म्हणतात यही रह जाएंगे सारे तुम्हारे महल चौबारे, यही रह जाएंगे सारे तुम्हारे महल चौबारे, मंदिरों से ज्यादा प्रार्थनाएं सुनती है ये अस्पताल की दीवारें. हे हॉस्पिटलच्या भिंती ज्या आहेत ह्या दुआ सुनणाऱ्या आहेत. एक किस्सा आपल्या उदय सामंत यांनी सांगितला. कोल्हापूरला मला आठवत आहे, नितेशजी, कोल्हापूरला आपला शासन आपल्या दारी कार्यक्रम होता आणि त्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम मुलगी इथं समोर उभी राहिली आणि तिच्या हातात एक छोटूसं बाळ होतं. मला वाटलं काहीतरी काम असेल तिचं. बोले क्या काम है? बोले कुछ काम नहीं है. मग बोलो काय आहे? तर मग तिने मला सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री असताना ही छोटं बाळ होतं 1-2 महिन्याचं, त्याला ऑपरेशन होतं हृदयाचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैसे दिले मुख्यमंत्री सहायता निधीमधून, त्यामुळे हिचं जीव वाचला आणि म्हणून हिचं नाव आता दुवा ठेवायचं आहे. आता बघा, मला तर लक्षात पण नव्हतं, मला माहीतही नव्हतं. आणि पूर्वीचा आकडा तुम्ही सांगितलेला आहे, 2.5 वर्षात किती रुपये दिले. आणि मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये जवळपास 350 ते 400 कोटी रुपये आपण दिले. मंगेश चिवटेला सगळं माहीत आहे, मला काही हिशोब मी कधी ठेवतच नाही. या हाताने दिलेले या हाताला देखील मी कळू देत नाही, असा माझं कामाचा पहिल्यापासून स्वभाव आहे. आणि त्यामुळे आरोग्य सेवा ही सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्य, मगाशी निलेश तुम्ही म्हणाले की शिक्षण आणि आरोग्य हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून ही दोन्ही खाती आपल्याकडे आहेत. नक्की यामधून तुमच्या ज्या इच्छा आहेत, तुमच्या भावना ज्या आहेत, तुम्ही मगाशी म्हणालात मला खूप जास्ती आपल्याला सांगायचं होतं, बोलायचं होतं, परंतु तुम्ही न बोलता देखील मला तुमच्या हृदयाची भाषा कळते. कारण हार्ट टू हार्ट बोलणारा एकनाथ शिंदे आहे आणि हार्ट टू हार्ट काम करणारा एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे नक्की तुमच्या मनातलं जे काय आहे, या विभागातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर तुमच्यातलाच एखादा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री का होऊ शकत नाही? IAS का होऊ शकत नाही? IPS का होऊ शकत नाही? मुख्य सचिव का होऊ शकत नाही? ही खंत निलेश सांबरे यांनी व्यक्त केली आहे. आणि म्हणून त्यांनी देखील UPSC MPSCच्या मुलांना मदत करण्याचं काम केलं. किती झाले MPSC आपले? 4,000पेक्षा जास्ती लोक. पोलीस झाले 5-6 हजार, 7,000 लोक. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून देखील तुम्ही म्हणाले, तुम्ही खरं म्हणजे काही लोक देणारे असतात, तसं देणाऱ्याचे जे हात आहेत ते देताना लोकांना मदत करण्याचा जी काय भूमिका असते ती आपण केली. आणि निलेश सांबरे देखील देणारा आहे, तो घेणारा नाही. ही देना बँक आहे. लेना बँक कुठं आहे? लेना बँक कुठं आहे? नितेश राणेंना माहीत आहे. आणि त्यामुळे इथं आपण देणारे आहोत, घेणारे नाही. आणि म्हणून आपण देत राहिलं पाहिजे, लोकांना देण्याचं काम आपण केलं पाहिजे. खरं म्हणजे आपल्याला किती लागतंय. आणि म्हणून आपण दुसऱ्याचं दुःख हलकं करण्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा स्वतःसाठी तर सगळे जगतात हो, पण स्वतःसाठी जगताना दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं, दुसऱ्याचं दुःख वाटून घेणं, याला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून निलेश सांबरे यांनी जे काही काम केलेलं आहे आता ते मोठं आहे. एक हॉस्पिटल इथं उभं राहिलेलं आहे आणि कॅशलेस हॉस्पिटल आहे. आरोग्याची चिंता प्रत्येकाला असते. आज महात्मा ज्योतिबा फुले माझ्या काळामध्ये 1.5 लाख रुपये होते, आपण त्याचे 5 लाख रुपये केले. आता प्रत्येक कुटुंबाला, मग तो कुठल्याही वर्गामध्ये असेल, कुठल्याही जातीपातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, किंबहुना तिथं आम्ही कॅटेगरी केलीच नाही. अगदी गरिबापासून अगदी शेवटच्या माणसापर्यंत 12.5-13 कोटी जेवढी जनता आहे त्याला आपण 5 लाख रुपये, 1.5 लाखाचे 5 लाख केलेत.
आरोग्य सुविधा आपल्याला महागड्या सुविधा परवडत नाहीत म्हणून केलेलं आहे. आणि मग कॅशलेस हॉस्पिटल अशी अनेक होणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी निलेश सांबरे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांनी त्यांच्या संस्थेचं नाव जिजाऊ ठेवलेलं आहे. जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे गुरु म्हणून सगळं जे काही शिक्षण होतं, युद्धनीती होती, धर्मनीती होती, राष्ट्रनीती होती, सगळं दिलं. आणि म्हणून तुम्ही जिजाऊ महासाहेबांचं नाव या तुमच्या संस्थेला ठेवलेलं आहे. यामध्येच सगळं काही आलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा ते शामराव पेजनचे काही राहिले त्यांचं जागा हां ओके. तर निलेशने मगाशी मला शामराव पेजे महामंडळासाठी ट्रस्टसाठी या ठिकाणी शामराव पेजे महामंडळ केलं आपण आणि आपण त्या संस्थेला देखील पैसे दिले. आणि म्हणून ते देखील या ठिकाणी पालकमंत्री म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घाला. आणि शामराव पेजेसाठी जे काही जागा असेल, जी काही मदत असेल ती आपण या ठिकाणी करू. मी आपल्याला एवढंच सांगतो की आदिवासी भागामध्ये निलेश सांबरे काम करत असताना आदिवासी भागातल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, यासाठी सातत्याने निलेश सांबरे काम करतायत. आज ते रत्नागिरीत पोचलेत. कोकणामध्ये देखील अनेक कामं आपण निलेशजी केलेली आहेत. जेव्हा नारायण राणेसाहेब मुख्यमंत्री होते त्याही काळामध्ये एक शून्यातून विश्व निर्माण करणारा म्हणून त्यांचं जे काही नावलौकिक त्या काळात झाला. राणेसाहेबांनी देखील मुख्यमंत्री असताना या कोकणासाठी अनेक उपक्रम केले. आज देखील माझ्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देखील सरकारने अनेक निर्णय घेतले. आता पुन्हा एकदा महायुतीच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करतोय. नितेशकडे आता मत्स्योद्योग आणि काय बंदरे, आपल्याला जसं एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, तसं पोर्ट कनेक्टिव्हिटी पण आपण करतोय. आणि म्हणून मत्स्य विभागाला देखील आपण शेतीचा ह्याचा उद्योगाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आपले मच्छीमार बांधव भगिनी देखील समृद्ध होतील. या भागातला शेतकरी समृद्ध होईल. इथे आपण ॲक्सेस कंट्रोल रोड आपण करतोय, कोस्टल रोड आपण करतोय. या ठिकाणी पर्यटनाला संधी मिळेल, पर्यटनाला वाव मिळेल, चालना मिळेल आणि इथल्या सगळ्यांना रोजगार मिळेल. यासाठी आपलं सरकार प्रयत्न करतंय. परंतु सरकार म्हणून आम्ही काम करतोच आहे. परंतु निलेश सांबरे सारखे एक संस्थेच्या माध्यमातून एक विनाशुल्क हॉस्पिटल उभं करणं हे छोटं काम नाही, हे आपलं मोठं काम आहे. आणि म्हणून तुम्हाला लागणारी सगळी मदत आम्ही या ठिकाणी देऊ. तुमच्या पाठीशी खंबीरपणे आमची सर्व लोक उभी राहतील अशी ग्वाही या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा तुमच्या वडिलांना खूप खूप शुभेच्छा. आपले भगवान चौधरी, भगवान सांबरे, तुम्ही भाग्यवान आहात की निलेश सांबरे सारखा मुलगा तुमचा जन्माला आला आहे. आई आणि दोघंही तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. याच्या मागे असेच आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचे आणि या जनतेचे कायम राहतील. यापेक्षा अनेक मोठी कामं निलेश सांबरे यांच्या हातून होत राहतील अशा प्रकारच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद साहेब. आणि यानंतर मी कार्यक्रमाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित राहिलेत. याकरता जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं मी निलेशजी सांबरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचा. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांचा हा विशेष सन्मान. पालघर जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती ॲडव्होकेट संदेशजी ढोणे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा करतो. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री नामदार योगेशजी कदम साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा संदेश ढोणे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते
गृहराज्यमंत्री नामदार योगेशजी कदम साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. त्याचबरोबर आमदार सन्माननीय रवींद्रजी फाटक साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तत्पूर्वी आदरणीय रवींद्रजी फाटक साहेबांचा हा विशेष सन्मान आपण जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने इथं पार पाडत आहोत. त्याचबरोबर या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय किरणजी सामंत साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी संदेशजी ढोणे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आमदार सन्माननीय किरणजी सामंत साहेब यांचा विशेष सन्मान यथोचित सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते पार पाडावा. त्याचबरोबर या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय राजनजी साळवे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं हा विशेष सन्मान करतोय. आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा मान्यवरांचा इथे विशेष सन्मान आपण इथे पार पाडत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय सहदेवजी बेटकर साहेब सन्माननीय परागजी पाष्टे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी ढोणे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते परागजी पाष्टे साहेबांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. आलेल्या तमाम मान्यवरांचं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला खरं तर ज्यांच्या येण्यामुळं आजचा हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा खऱ्या अर्थानं यशस्वीपणे पार पडला. या रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध गावांमधनं उपस्थित असलेल्या तमाम रत्नागिरी वासियांचं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. आपण आलात. त्याचबरोबर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी म्हणजे जिजाऊ संघटनेचे शहापूर तालुका प्रमुख आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय दिनेश दादा निमसे साहेब आपल्यामध्ये उपस्थित राहिले. नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सन्माननीय अविनाशजी लाड साहेब आपल्यामध्ये उपस्थित राहिले. काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सन्माननीय अनिरुद्धजी कांबळे साहेब आपल्यामध्ये उपस्थित राहिलेत. आज डॉक्टर अमोल गीते सर आपल्यामध्ये उपस्थित राहिलेत. त्याचबरोबर शहापूर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक, शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि जिजाऊ संघटनेचे शहापूर विधानसभा प्रमुख माननीय हरेश दादा पष्टे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित राहिलेत. ही सगळी मंडळी आवर्जून इथे उपस्थित राहिली. अगदी ठाणे, पालघर, विक्रमगड, डहाणू, शहापूर आणि रत्नागिरीतील सगळीच मंडळी या सगळ्यांचं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम